महानगरपालिका मतदानाची तारीख ठरली, तयारीही सुरू झाली, परंतु प्रश्न पुन्हा अडतो तो मतदार याद्यांवर। आता काँग्रेसनं आक्षेप घेतलेला आहे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय दुबेजी यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि आक्षेप कुठल्या गोष्टींवर आहे बघा। ही मतदार यादी आहे प्रभाग क्रमांक 6ची आणि इथे नाव जे आहे ते या ठिकाणी बघा नागपूर मोहम्मद जहीर असं नाव दिलेलं आहे। म्हणजे त्या मतदाराच्या नावामध्ये नागपूर जे आहे ते ॲड या ठिकाणी केलेलं आहे। एक नाव ऑब्जेक्शनेबल आहे ज्याच्यावर या ठिकाणी घेतलेलं आहे। दुसरं महत्त्वाचं नाव हे बघा खान महाराष्ट्र या ठिकाणी केलेलं आहे। खान महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्य आडनावात घातलं आणि या ठिकाणी खान महाराष्ट्र वडिलांचं नाव अशा प्रकारे केलेलं आहे। अशी वेगवेगळे त्रुटी ज्या आहे त्या यामध्ये आपल्याला दिसून येत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा ही एक आश्चर्यकारक बाब आहे, ही म्हणजे मतदाराचं पूर्ण नाव काय आहे तर फक्त ग लिहिलेलं आहे। आता संजय दुबेजी म्हणतात की गायबचा ग आहे हा आणि आईचे नावसुद्धा ग लिहिलेलं आहे, फोटो नाही। त्यामुळे आता एका अक्षरावर आता ग हा मतदार आणि त्याच्या वडिलाचं नाव आहे, तर मग तो मतदान कुठे करणार, तो नेमका कुठला आहे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। खान महाराष्ट्र हे नाव या ठिकाणी आहेत, नागपूर मोहम्मद हे नाव आहे। दुबेजी काय काय कशावर ऑब्जेक्शन आहे, तुम्ही शोधून आणलं सगळं? असं आहे गजाननरावजी की हा सगळा घोळ आहे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रशासनाकडनं झालेला आहे। मी यावर नागपूर जिल्ह्याचे जे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याशी सुद्धा या विषयावर मी भेटलो आणि त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। त्यांनी आम्हाला सांगितलं की महानगरपालिकेला नागपूर महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत ते निवडणूक निर्णय अधिकारी आपण त्यांच्याकडे दाद मागावी आणि आम्ही त्या पद्धतीनं जी वेळ दिलेली होती, मुदत दिली होती आक्षेप घ्यायची, त्या मुदतीच्या आतमध्ये आम्ही आक्षेपसुद्धा घेतलेला आहे आणि 26/11ला आम्ही आक्षेप घेतला। 28/11 त्याची मुदत वेळ होती। सगळे कागदपत्र दिलीत आम्ही। कुठे नवऱ्याच्या नावाच्या ठिकाणी वडिलांचं नाव लावून दिलं, वडिलांच्या नावाच्या ठिकाणी मुलाचं नाव ठेवून दिलं। कसा तो मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार? आता हे जे तुम्हाला सांगतो, हा जो ग आहे, हा ग जो दाखवला आहे, हा गचा मूळ जो नाव आहे, या गचा मूळ नाव आहे मेहमूद अली। हे बघा, हा त्याचा इपिक नंबर आहे, हा त्याचा मतदार नंबर आहे। आपण ऑनलाईन शोधलं तर त्याचं मूळ हे येतो आहे। आणि यांनी काय केलं, मतदार यादीत कुठल्या तरी राजकीय पक्षाला बळी पडून त्यांच्या दबावाखाली या व्यक्तीला यांनी ग म्हणून इथे चिन्हित केलेलं आहे। त्याच पद्धतीनं मी आपल्याला सांगतो, नक्कीच या सगळे म्हणजे हे सगळे छोटे ऑब्जेक्शन जे आहे ते या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीनं बघा, हे खान महाराष्ट्र जे आहे, हे खान महाराष्ट्राचं मूळ जर आपण बघितलं तर खान महाराष्ट्राचं मूळ आपल्याला इथे ऑनलाईन दिसतं आहे आणि ते मूळ जे आहे ते खान महाराष्ट्राचं नाव आहे मोहम्मद खान अब्दुल मतीन खान, हे त्याचं ऑनलाईन दिसतो आहे। आणि यांनी काय केलं, हे खान महाराष्ट्राचं इथे खान हम्माद खान अब्दुल मतीन खान वडिलांचं नाव खान महाराष्ट्र करून दिलं। हा त्याचा महानगरपालिकेचा अनुक्रमांक नंबर आहे, हा त्याचा इपिक नंबर आहे आणि हा त्याचा विधानसभेचा मतदार क्रमांक आहे। या नंबरवर जर आपण गेलात, इपिक नंबर टाकला किंवा विधानसभेचा मतदार नंबर टाकला त्याचा, तर त्याचं नाव ओरिजिनल जे आहे ते येते। या लोकांनी, अशा सगळ्या लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीत आणि 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क आपल्या मूळ नावानेच बजावलेला आहे। हे तुम्ही कुठल्या आधारावर म्हणता की कुठल्या तरी राजकीय पक्षांनी त्यांना बदलायला लावलं? कारण की निवडणूक प्रोसिजर जी आहे त्यामध्ये जे नावं चुकीची आहे त्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी पर्टिक्युलर वेळ दिलेला असतो आणि त्या वेळात तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागतं, मग पक्षानं दिलं असं कुठल्या आधारावर म्हणता? मी तुम्हाला त्याचंही दाखवतो, आम्ही ऑब्जेक्शन केव्हा घेतलं, काय घेतलंय ते मी तुम्हाला कागद दाखवतो। माझ्याकडे कागद उपलब्ध आहे आणि आता पुढची पायरी काय? हे कागद सगळे मिळाले। ऑब्जेक्शन घेतल्यानंतर महानगरपालिकेकडून 13/12/2025ला हा पत्र येतो आहे हे, आणि त्यांनी ही लिस्ट 126 लोकांची लिस्ट दिली की 126 लोकांची आम्ही पडताळणी केली, यामध्ये बदल करता येत नाही आणि त्याला ते सांगतायत 1/7/2025चे आदेश। पण ते विसरलेत की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने
14/10/2025 हा आदेश काढलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. काही चुक्या दुरुस्ती काही करायचं असेल तर वेळ मर्यादा दिली आहे. त्या मर्यादेच्या अंतर्गत जर यांनी आक्षेप घेतला तर त्याला करता येईल. आम्ही 26/11 तिथे ऑब्जेक्शन घेतलं, पण त्यांनी हा पत्र काढून काही करता येत नाही. पुढची भूमिका काय आहे तुमची? आम्ही हे सगळं प्रकरण घेऊन निश्चितच न्यायालयात जाणार आहोत आणि हे जो भोंगळ कारभार नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनातर्फे सुरू आहे याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. खूप खूप धन्यवाद. या निवडणूक याद्यांमधल्या घोळावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे नागपूर काँग्रेसकडून. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.